नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण 12वी भूगोल विषयातील प्रात्यक्षिक क्रमांक 3 विदा विश्लेषण अपसकरणाचे मापन यातील क्रमांक 1 कक्षा रेंज या प्रात्यक्षिकाचा अभ्यास करणार आहोत। प्रात्यक्षिक क्रमांक 3 विदा विश्लेषण अपसकरणाचे मापन हे प्रात्यक्षिक पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 96 वरती दिलेले आहे। यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 अपसकरण मापनाच्या पद्धती बघायच्या आहेत। त्यामध्ये एक आहे कक्षा रेंज व दुसरे आहे प्रमाणित विचलन। हे बघण्या अगोदर आपल्याला सुरुवातीचे माहितीचे विश्लेषण बघायचे आहे। माहितीचे चलानुसार व्हेरिएबल्स मांडणी केल्यानंतर चले व माहिती यांचा सहसंबंध जाणून घेता येतो। उदाहरणार्थ वर्गीकृत करणे। त्याचबरोबर निरीक्षण, टक्केवारी, मध्य काढूनही माहिती समजून घेता येते। उदाहरणार्थ 1. 60% लोकसंख्या ही 20 ते 40 वयोगटातील आहे, बेरीज व टक्केवारीच्या आधारे। क्रमांक 2. उत्पन्न व घरमालकी यांचा उच्च सहसंबंध असतो, बेरीज, टक्केवारी व त्यांच्या सहसंबंधाच्या आधारे। आता बघा, माहितीचे चलानुसार व्हेरिएबल्स मांडणी केल्यानंतर चले व माहिती यांचा सहसंबंध जाणून घेता येतो। चलानुसार किंवा व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर आपल्याकडे जे आकडेवारी असते त्या आकडेवारीला आपण सर्वसाधारणपणे चले म्हणतो व त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करावी लागते। उदाहरणार्थ वर्गीकृत करणे। आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या गुणांची आकडेवारी असते। ही आकडेवारी आपण निकाल पत्रकामध्ये वर्गीकृत करतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा सहसंबंध लक्षात येतो। म्हणजे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत, किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अशा पद्धतीने सहसंबंध हा जाणून घेता येतो। त्याचबरोबर त्यासाठी निरीक्षण, टक्केवारी, मध्य काढूनही माहिती समजून घेता येते। म्हणजे निकालपत्रक तयार करताना आपण गुणांचे निरीक्षण करतो, एकूण बेरीज करून टक्केवारी काढतो, त्याचा मध्य म्हणजे सरासरी काढतो आणि माहिती समजून घेतो। आता यामध्ये उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे। 60% लोकसंख्या ही 20 ते 40 वयोगटातील आहे। हा निष्कर्ष काढण्यासाठी यावरती 2 प्रक्रिया केलेल्या आहेत, एक बेरीज आणि टक्केवारीच्या आधारे। मग बघा, 60% लोकसंख्या ही 20 ते 40 वयोगटातील आहे। सुरुवातीस 20 ते 40 या वयोगटातील एकूण लोकसंख्येची बेरीज केलेली आहे व त्या बेरजेची टक्केवारी काढून 60% हा आकडा किंवा ही लोकसंख्या आपल्याला काढलेली आढळून येते। उदाहरण क्रमांक 2. उत्पन्न व घरमालकी यांचा उच्च सहसंबंध असतो। हा निष्कर्ष काढण्यासाठी एकूण 3 प्रक्रिया केलेल्या आहेत, बेरीज, टक्केवारी आणि सहसंबंध। आणि मग आपला क्रमांक 2 चा निष्कर्ष काढलेला दिसतो। उत्पन्न व घरमालकी यांचा उच्च सहसंबंध असतो, म्हणजे ज्याचे उत्पन्न जास्त असेल त्याच्या स्वतःच्या मालकीचे घर जास्त प्रमाणात असते किंवा घरांचा दर्जा हा चांगल्या प्रकारचा असतो। याच्या उलट ज्याचे उत्पन्न कमी असेल त्यांच्या मालकीचे स्वतःचे घर कमी प्रमाणात असते किंवा झोपडी वजा हलक्या दर्जाचे घर असते। म्हणजे उच्च सहसंबंध आहे तो काढण्यासाठी बेरीज, टक्केवारी व त्याच्या सहसंबंधाचा आधार हा या ठिकाणी घेतलेला आहे। आता वरील प्रमाणे व यासारखे निष्कर्ष माहिती मिळवण्याचे मार्ग व विश्लेषण करण्याचे निकष किंवा मापदंड यावरती अवलंबून असतात। आता उदाहरणार्थ बघा, ज्या वेळेस आपण निकालपत्रक हे तयार करतो आणि निकालपत्रक तयार करत असताना आपण माहिती मिळवण्याचा मार्ग काय करतो, गुणांच्या नोंदी ह्या उत्तरपत्रिकेवरून निरीक्षणाच्या साहाय्याने घेतो। पुन्हा त्याचे विश्लेषण, निकष, मापदंड यावर अवलंबून असतात। आपण माहिती मिळवण्याचा मार्ग निरीक्षण करून गुणांच्या नोंदी केल्या, त्यानंतर आपण त्याची बेरीज करतो, त्यानंतर आपण टक्केवारी करतो। म्हणजे निकष आपण काय वापरले आहेत, बेरीज आणि टक्केवारी ह्या निकषाच्या आधारे हे आपण गुणपत्रक किंवा आपले मुलांची एकूण टक्केवारी बेरीज ही काढली जाते। भूगोल पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 97 वर
आपल्याला प्रस्तावना असं म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये जी माहिती दिली आहे ते आपल्याला बघायची आहे. पाठीमागील इयत्तांमध्ये मध्यवर्ती म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीची मध्य, मध्यगा आणि बहुलक इत्यादींचा अभ्यास हा तुम्ही केलेला आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फक्त याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला यापुढे ज्यावेळेस आपण कक्षा काढू, प्रमाणित विचलन काढू, त्यावेळेस तुम्हाला केंद्रीय प्रवृत्तीची मध्य, मध्यगा व बहुलक हे काढता येणे खूप गरजेचे आहे. म्हणून आपण थोडक्यात मध्य म्हणजे काय, मध्यगा म्हणजे काय, बहुलक म्हणजे काय व त्याचे काढण्याचे सूत्र काय आहे हे आपण एक एक उदाहरण घेऊन थोडक्यात बघूया. सुरुवातीला आपण मध्य म्हणजे काय हे बघू. मध्य त्या सरासरी असे सुद्धा म्हणतात. यामध्ये सर्व मूल्ये म्हणजेच चले यांचे सरासरी मूल्य काढले जाते, त्यास मध्य असे म्हणतात. म्हणजे एकूण जे आपल्याला मूल्ये दिली असतील त्याची सरासरी काढून मध्य काढले जाते. आता एक उदाहरण बघूया. उदाहरण दिलेलं आहे. 7 विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील गुण पुढील प्रमाणे आहेत, यावरून मध्य काढा. एकूण जे आकडे आहेत हे 7 विद्यार्थ्यांचे गुण आहेत. 85, 40, 35, 94, 60, 65, 85 यावरून आपल्याला मध्य काढायचं आहे. आता मध्य काढण्याचे सूत्र: सर्व मूल्यांची बेरीज छेद किंवा भागिले एकूण घटकांची संख्या. सर्व मूल्यांची बेरीज म्हणजे हे मूल्य आहेत, म्हणजे आकडे आहेत. 85, 40, 35, 94, 60, 65, 85 ह्या सर्व मूल्यांची बेरीज वर करायची आणि खाली एकूण घटकांची संख्या किती संख्या आहे तिथे तुम्हाला प्रश्नात दिलेला आहे. 7 संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. खाली 7 येईल आणि वर ह्या सर्व मूल्यांची बेरीज येईल. बघा आता मध्य सरासरी बरोबर ही सर्व बेरीज केलेली आहे. पहिला 85 आहे, परत 40 आहे, परत 35 घेतलेला आहे, परत 94, 60, 65, 85 ह्या सर्व मूल्यांची वर बेरीज करायची आणि एकूण खाली आकडा 7 आहे. आपण वाचून बघितला ना की 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 खाली एकूण घटकांची संख्या आहे. आता यांची बेरीज केल्यानंतर बेरीज येते 464. या सर्व घटकांची बेरीज छेद 7. यांचा ज्यावेळेस आपण भागाकार करू त्यावेळेस मध्य सरासरी 66.28 इतके येईल. म्हणजे 7 विद्यार्थ्यांच्या भूगोल विषयातील गुण पुढील प्रमाणे आहेत, यावरून मध्य काढा. जो मध्य येईल तो 66.28 इतका येईल. म्हणजे सर्वांना सरासरी गुण हे 66.28 इतके मिळालेले आहेत. यानंतर आपण पुढचं मध्यगा बघू. मध्यगा ही केंद्रीय किंवा मध्यवर्ती मूल्यातील ही दुसरी प्रक्रिया आहे. याची व्याख्या: सर्व मूल्यांची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यावर मध्यबिंदू हा मध्यगा असतो. म्हणजे आपल्याकडे जेवढी आकडेवारी किंवा विदा दिलेली असेल त्या आकडेवारीची आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करायची आणि मांडणी केल्यानंतर मध्यभागी जो क्रमांक येईल किंवा जो आकडा येईल तो मध्यगा असतो. आता आपण पाठीमागे जे उदाहरण घेतलेलं आहे आपण मध्य काढण्यासाठी, तेच उदाहरण आपण मध्यगा काढण्यासाठी घेणार आहोत आणि तेच उदाहरण पुढे आपण बहुलक काढण्यासाठी सुद्धा घेणार आहोत. आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने बघूया मध्यगा कशा प्रकारे काढली जाते. उदाहरण तेच आहे. 7 विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील गुण पुढील प्रमाणे आहेत, यावरून मध्यगा काढा. आता मध्य काढणे सोपे आहे. फक्त चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करायची आणि मधला अंक शोधायचा. बघा उत्तर प्रथम चढता क्रम लावू. सगळ्यात लहान आहे 35, त्यानंतर मोठा 40, 60, 65, 85, 85, 94. म्हणजे आपण चढत्या क्रमाने ह्या सर्व मूल्यांची मांडणी करून घेतलेली आहे. मांडणी करून घेतल्यानंतर बरोबर मध्यभागी कुठला अंक आहे बघायचं.
इकडं 1 2 3 परत 4 1 2 3 म्हणजे इकडचे 3 सोडले, इकडचे 3 सोडले तर मध्यभागी बरोबर हा 65 हे मूल्य येते. म्हणून मध्यगा ही 65 येईल. आता या ठिकाणी तुम्हाला 7 आकडे आहेत म्हणून तुम्हाला बरोबर मध्य या ठिकाणी सापडला. समजा जर 8 आकडे असतील तर मध्यभागी कोणताही अंक येत नाही. ज्यावेळेस मध्यभागी 2 अंक येतील त्यावेळेस मधील 2 अंकाची बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं म्हणजे मध्यगा बरोबर येते. आता यानंतर तिसरं आहे बहुलक. बहुलक म्हणजे बघा, जे मूल्य जास्तीत जास्त वेळा दिलेल्या माहितीत येते त्याला बहुलक म्हणतात. म्हणजे दिलेले जे आपल्याला प्रश्नामध्ये मूल्य किंवा आकडे असतात त्यामध्ये सर्वात वेळा जास्तीत जास्त कोणता क्रमांक आलेला आहे बघायचा आणि तोच बहुलक असतो. आता वरील जे प्रश्न आहे तोच प्रश्न आपण पुढं कंटिन्यू करतोय. बघा, 7 विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील गुण पुढील प्रमाणे आहेत, यावरून बहुलक काढा. आता जास्त वेळा कुठला आलाय बघायचा तर 85 40 35 94 60 65 85 म्हणजे 85 हे मूल्य हे 2 वेळा आलेलं आहे. मग इतर जे मूल्य आहेत किंवा आकडे आहेत हे एक वेळा आलेले आहेत. म्हणजे 85 हा 2 वेळा आलेला आहे म्हणजे जास्त वेळा आलेला आहे म्हणून 85 हा बहुलक येईल. आतापर्यंत आपण मध्य, मध्यगा आणि बहुलक कसे काढायचे ते बघितले. आता बघा, मध्य, मध्यगा, बहुलक यामधून काही वेळेस चुकीचे विश्लेषण होऊ शकते. यामधून परिपूर्ण विश्लेषण करता येत नाही. यासाठी अपसकरण मापनाचा उपयोग केला जातो. म्हणजे आतापर्यंत आपण मध्य, मध्यगा, बहुलक बघितले. यामध्ये काही त्रुटी राहतात आणि ह्या त्रुटी राहू नयेत म्हणून अपसकरण मापाचा उपयोग केला जातो. आता आपण अपसकरण मापनाचे 2 प्रकार व अपसकरण म्हणजे काय ते बघू. अपसकरण मापन. आता आपण आपल्या प्रात्यक्षिकाचे नाव बघितले तर विदा विश्लेषण अपसकरणाचे मापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला या प्रात्यक्षिकामध्ये अपसकरण मापनाचे जे 2 प्रकार आहेत, एक कक्षा व दुसरं प्रमाणित विचलन, हेच आपले मुख्य प्रात्यक्षिक आहे. तर अपसकरण मापन म्हणजे काय बघा, मध्यवर्ती मूल्यापासून एखादे मूल्य किती दूर आहे, विखुरलेले आहेत, त्याला अपसकरण असे म्हणतात. अपसकरण मापनाच्या कक्षा व प्रमाण म्हणजे प्रमाणित विचलन ह्या 2 पद्धती आहेत. परत बघा, अपसकरण मापन म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. मध्यवर्ती मूल्यापासून आपण आता पाठीमागं मध्य काढला, परत मध्यगा काढले, नंतर बहुलक काढला. आता मध्य जो काढला होता तो आपण सरासरी मधला बिंदू काढला होता, त्यापासून मूल्य किती दूर आहे म्हणजे कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे हे काढले जाते. त्यास आपण काय म्हणतो, अपसकरण असे म्हणतो. आता बघा, पाठीमागे जे आपण उदाहरण बघितलेलं होतं त्यामध्ये आपला जो मध्य आहे तो 66.28 इतका आलेला होता. मग कमीत कमी मूल्य त्यामध्ये होतं 35. मग आपलं 35 ते 66.28 यामधील किती दूर आहे हे जर अंतर काढलं तर ते 31.28 इतके येत होते. म्हणजे मध्यवर्ती मूल्यापासून 35 हा आकडा 31.28 अंतराने दूर होता म्हणजे विखुरलेला होता. हे आपण अपसकरणाच्या साहाय्याने सांगू शकतो. आता अपसकरण मापनाच्या कक्षा व प्रमाण किंवा प्रमाणित विचलन ह्या 2 पद्धती आहेत. आता सुरुवातीला आपण कक्षा किंवा रेंज म्हणजे काय व ती कशी काढली जाते हे बघूया. कक्षा रेंज दिलेल्या मूल्यातील कमाल व किमान मूल्यातील फरक म्हणजे कक्षा होय. बघा, साधी सरळ सोपी व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. कक्षा म्हणजे रेंज, कमाल किंवा किमान मूल्यातील फरक म्हणजे कक्षा होय. तुम्हाला रेंज हा शब्द मोबाईलच्या नेटवर्कच्या संदर्भात आपण वापरतो की मोबाईलला रेंज येत नाही, म्हणजे आपल्या मोबाईलपर्यंत
नेटवर्क पोहोचत नाही, म्हणजे रेंज म्हणजे आपण काय म्हणतो, कक्षा असे म्हणतो. पण या ठिकाणी सांख्यिकीय भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या मूल्यातील कमाल व किमान मूल्यातील फरक म्हणजे कक्षा होय. आपण आता हे उदाहरणाच्या साहाय्याने बघूया कक्षा कशी काढली जाते. उदाहरण दिलं आहे दैनिक तापमान कक्षा. आता दैनिक तापमान कक्षा, मासिक तापमान कक्षा, वार्षिक तापमान कक्षा हे आपण इयत्ता 11वीच्या भूगोलमध्ये ह्या संकल्पना बघितलेल्या आहेत. आता बघा यामध्ये कशी कक्षा काढली आहे. कमाल तापमान 37°C व किमान तापमान 27°C असेल तर दैनिक तापमान कक्षा 15°C असेल. म्हणजे कमाल तापमान कक्षा म्हणजे कमाल म्हणजे काय, जास्तीत जास्त, आणि किमान म्हणजे काय, कमीत कमी. मग ह्या दोन्हीतील फरक, कमाल व किमान मूल्यातील फरक, ज्यावेळेस आपण 37 वजा 27 असं करेल त्यावेळेस आपली जी तापमान कक्षा आहे ती तापमान कक्षा ही 10°C इतकी येईल. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 97 वरती आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते सोडवून दिलेलं उदाहरण हे दिलेलं आहे. आता हेच उदाहरण आपण बघूया. बघा म्हटलेलं आहे लोकसंख्या घनतेची कक्षा दिलेल्या माहितीच्या आधारे काढा. दिलेल्या आकडेवारीचे मध्य सुद्धा काढा. बघा लोकसंख्या घनतेची कक्षा दिलेली माहितीच्या आधारे काढा व दिलेल्या आकडेवारीच्या मध्य सुद्धा काढा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कक्षा बी काढायची आहे आणि मध्य सुद्धा काढायचे आहे. अगोदर आपण लोकसंख्या घनतेची कक्षा काढू. बघा आता लोकसंख्या घनतेची कक्षा काढताना कक्षा काढण्याचे जे सूत्र आहे ते कमाल मूल्य वजा किमान मूल्य असं सूत्र आहे. कमाल मूल्य म्हणजे जास्तीत जास्त मूल्य आणि किमान म्हणजे कमीत कमी. आता यामध्ये आपल्याला एका बाजूला राज्य दिलेत आणि एका बाजूला लोकसंख्येची घनता 2011 नुसार दिलेली आहे. ह्यामध्ये सर्वात जास्त कमाल मूल्य कोणतं आहे ते शोधायचं आपण. आता जर हे सर्व आकडे बघितले 829, 308, 123, 414, 555, 308, 551, 119, 17 यामध्ये कमाल म्हणजे जास्तीत जास्त मोठं मूल्य हे 829 असलेलं दिसतं. या ठिकाणी उत्तर प्रदेशचे 829 इतकी सर्वात जास्त घनता आहे. आता कमाल मूल्य शोधलं. आता आपल्याला किमान मूल्य शोधायचं आहे, कमीत कमी सर्वात लहान. तर या ठिकाणी बघा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आपल्याला किती दिसतं 17, म्हणजे किमान मूल्य हे 17 आहे. आता आपण कक्षाच्या सूत्रामध्ये ह्या किमती घालायच्या. कमाल मूल्याची 829 आणि किमान मूल्याची 17 आणि हे गणित सोडवायचं. कक्षा बरोबर 829 कमाल मूल्य आहे आणि 17 किमान मूल्य. 829 वजा 17 केल्यानंतर आपली कक्षा येईल 812. म्हणजे लोकसंख्या घनतेची कक्षा 812 येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या आकडेवारीवरून लोकसंख्या घनतेची कक्षा काढता येते. आता आपल्याला दुसरा सोडवायचा आहे प्रश्न, दिलेल्या आकडेवारीचे मध्य सुद्धा काढा. आता सुरुवातीलाच आपण मध्य कशा प्रकारे काढायचं हे बघितलेलं आहे. लोकसंख्या घनतेचं मध्य, आता सुरुवातीला सूत्र बघूया. मध्य किंवा सरासरी बरोबर सर्व मूल्यांची बेरीज छेद एकूण घटकांची संख्या. सर्व मूल्यांची बेरीज म्हणजे ह्या सर्वांची बेरीज करायची आणि एकूण घटकांची संख्या म्हणजे हे किती आकडे आहेत हे मोजायचे आणि हे गणित सोडवायचं. बघा आता सर्व मूल्यांची बेरीज वरून आपण सर्वांची बेरीज करत यायचं. 819 आहे, वर 308, 123 नंतर आहे, 414 आहे, 555, 308, 551, 119, 17 हे आहेत. आणि सर्व मोजल्यानंतर एकूण 9 आहेत. बघा वरून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 व 9 ह्याला भागायचं. आता या सर्वांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज
3294 एवढी येते भागिले 6. आता हा भागाकार केल्यानंतर आपल्याला लोकसंख्या घनतेचे मध्य मिळते, ते येते 366. म्हणजे वरील तक्त्यामधील आकडेवारीच्या आधारे लोकसंख्या घनतेचा मध्य 366 इतका येईल. यानंतर आपल्याला उदाहरण क्रमांक 2 दिलेले आहे. विविध देशांच्या साक्षरतेच्या प्रमाणाची आकडेवारी खाली दिली आहे, त्याद्वारे कक्षा शोधा. या ठिकाणी फक्त आपल्याला कक्षा काढायची आहे, या ठिकाणी मध्य काढायला सांगितलेला नाही. कक्षा काढण्याची पद्धत ही सोपी आहे, ते आपण बघितलेले आहे. विविध देशांच्या साक्षरते प्रमाणाची कक्षा सूत्र, कक्षा बरोबर कमाल मूल्य वजा किमान मूल्य. आता यामध्ये कमाल मूल्य म्हणजे जास्तीत जास्त मोठा आकडा कोणता आहे तो शोधायचा. मोठा आकडा बघा 98.1, 73, 64, 91, 96, 74, 78, 94, 86. मोठा आकडा या ठिकाणी कुठला आहे 98.1. म्हणजे कमाल मूल्य हे 98.1 आहे. आता किमान मूल्य शोधायचं, सगळ्यात छोटा आकडा. हे सर्व आकडे बघितले असता आपल्या ठिकाणी बघा 64.9 भूतांची आकडेवारी साक्षरतेचं प्रमाण हे सर्वात कमी असलेले दिसून येतं. म्हणजे किमान मूल्य हे 64.9 इतके आहे. आता या कक्षाच्या सूत्रामध्ये ह्या किमती घालायच्या. कक्षाबरोबर 98.1 कमाल मूल्य वजा 64.9 किमान मूल्य यांची वजाबाकी केल्यानंतर कक्षा 33.2 इतकी येते. म्हणजे विविध देशांच्या साक्षरतेच्या प्रमाणाची कक्षा ही 33.2 इतकी आहे. आपल्याला बघा दुसऱ्या उदाहरणाच्या खाली असं म्हटलेलं आहे, कक्षा वापरण्याचे फायदे आणि तोटे यावर चर्चा करा. आता आपण कक्षा म्हणजे काय, कक्षा कशा पद्धतीने काढली जाते याची 2 उदाहरणे बघितली. मग कक्षाचा जर वापर केला तर आपल्याला फायदे काय होतात आणि तोटे काय होतात यावरती चर्चा करावयाची आहे. अगोदर आपण कक्षा वापरण्याचे जे फायदे आहेत ते फायदे सुरुवातीला बघूया. एकूण तुम्हाला या ठिकाणी 5 फायदे दिलेले दिसतात. त्यामध्ये पहिला फायदा बघा, कक्षा परिमाण समजण्यास अत्यंत साधे व सोपे आहे. आता उदाहरण सोडवताना तुम्ही बघितलं की लगेच आपण कमाल मूल्य वजा किमान मूल्य काढतो, लगेच कक्षा आपल्याला काढता येते आणि समजते. सर्वसामान्यपणे अभ्यास करण्यास ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे ह्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. ही पद्धत समजून घेण्यासाठी कमी वेळ लागतो. म्हणजे कक्षा काढताना बघा आपण लगेच कक्षा काढली म्हणजे ही पद्धत आपल्याला लगेच समजून येते. पुढचा बघा चौथा फायदा आहे, हवामानाचे अंदाज, तापमानाची माहिती इत्यादीसाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे हे जे एकूण 4 बघितले ते भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 5वा जो आहे तो अर्थशास्त्रीयदृष्ट्या याचा वापर दिलेला आहे. शेअर बाजारामध्ये किमतीचा अभ्यास करताना ही पद्धत उपयोगी पडते. तसेच गुंतवणूकदारांना शेअर्सचा किमतीतील विस्तारावरून गुंतवणूक संदर्भात योग्य अंदाज येतो. म्हणजे अशा पद्धतीनं एवढे फायदे हे या कक्षा वापरण्याचे आहेत. तुम्ही अजूनही यामध्ये फायदे शोधून लिहू शकता. आता कक्षा वापरण्याचे तोटे हे खूपच कमी आहेत, ते आपण बघूया. पहिला तोटा आहे, कक्षेचे मूल्य पदमालेतील सर्व मूल्यावर आधारित नसते. म्हणजे हा पहिला तोटा आहे बघा. त्याचा अर्थ काय कसं कळतो बघा, कक्षेचे मूल्य पदमालेतील सर्व मूल्यावर आधारित नसते. म्हणजे एकूण जे आपल्याला आकडे दिलेले असतात ते सर्व आकड्यांचा वापर आपण कक्षा काढण्यासाठी करत नाही. फक्त किमान मूल्य कोणतं आहे आणि कमाल मूल्य कोणतं आहे, छोटे आणि मोठे ह्या दोन्हीच आकड्यांचा आपण वापर करतो. म्हणजे पदमालेतील सर्व मूल्य किंवा आकडे यावर आधारित कक्षा काढली जात नसते. हा पहिला तोटा आहे. वेगवेगळ्या नमुन्यात मूल्य बदलणारे असते. म्हणजे आपण एकाच प्रकारचे आकडे हे बघितलेले आहेत, परंतु काही ठिकाणी सुरुवातीचे आकडे नसतात, काही वेळेस शेवटचे आकडे नसतात. मग असे ज्यावेळेस बदलणारे मूल्य असतं त्यावेळेस ही पद्धत वापरता येत नाही. परत बघा, मध्यवर्ती मूल्यापासून किमान मूल्य व कमाल मूल्य यांचे वितरण लक्षात येत नाही. म्हणजे मध्यवर्ती मूल्य काढल्यानंतर
त्याच्या खाली किमान किती आकडे आहेत याचा अंदाज येत नाही, किंवा मध्यवर्ती मूल्यापासून वरील मोठे आकडे जास्तीत जास्त किती आहेत याचा सुद्धा अंदाज आपल्याला कक्षा काढल्यानंतर येत नाही. म्हणून अपस्करणाचे दुसरे प्रमाणित विचलन हे काढले जाते. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये प्रमाणित विचलन कसे काढले जाते हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी एक प्रात्यक्षिक दिलं आहे. हे प्रात्यक्षिक तुमच्या पुस्तकातील नाही, तुम्हाला हे सरावासाठी सोडवायचे आहे. 12वी बोर्ड परीक्षेत भूगोल विषयामध्ये मिळालेल्या गुणांची आकडेवारी खाली दिली आहे. त्याद्वारे कक्षा शोधा, तसेच मध्यसुद्धा काढा. म्हणजे तुम्हाला कक्षाही काढायची आहे आणि मध्यसुद्धा काढायचे आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला आकडे दिलेले आहेत. यावर आधारित तुम्ही हे सराव प्रात्यक्षिक सोडवायचे आहे. सोडवल्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये लिहून याचे उत्तर सांगू शकता, किंवा जर नाही आलं तरी अडचणीही विचारू शकता. तुमच्या शंका निरसन केल्या जातील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिक क्रमांक 3 विधा विश्लेषण अपस्करणाचे मापन यातील क्रमांक 2 प्रमाणित विचलन यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.